सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. दिवाळीच्या आनंदी वातावरणात एक दिवस असतो प्रेम, नातं आणि आपुलकीने भरलेला, तो म्हणजे भाऊबीज. हा दिवस म्हणजे भावंडाच्या प्रेमाचं शुद्ध आणि पवित्र प्रतीक. हा दिवस फक्त सण नाही, हा दिवस आहे आपुलकीचा, प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, नात्याचा उत्सव. पण आपल्याला माहिती आहे का, या सणामध्ये दडलं एक सुंदर पौराणिक प्रसंग, सुंदर पौराणिक अर्थ, तो जो सांगतो प्रेमाचं बंधन मृत्यूवरही विजय मिळू शकतं. एक पौराणिक कथा आहे, ती मी कथा सांगते याच्यामध्ये, की त्या कथेमुळे आपल्याला हा सण आपण साजरा करतो. सूर्यदेवाची कन्या यमुना, जी यमुना नदी, आणि तिचा भाऊ यमराज म्हणजेच यमदेव, हे दोघं लहानपणी खूप प्रेमाने एकत्र राहायचे. पण यमराज मृत्यूलोकात गेले आणि वर्षानुवर्षे यमुना भावाला भेटू शकली नाही. ती रोज मनोमन प्रार्थना करत असे, माझा भाऊ एकदा माझ्याकडे येऊ दे, मी त्याचं औक्षण करेल, त्याच्यासाठी भोजन बनवेल, गोड खायला ताटामध्ये वाढेल. शेवटी कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमराज आपल्या बहिणीकडे आले. यमुनेने आनंदाने त्यांचं स्वागत केलं, पाय धुतले, तिलक लावलं, औक्षण केलं आणि प्रेमाने स्वादिष्ट भोजन दिलं. त्या क्षणी यमराज म्हणाले, ही बहिणी, तू मला इतक्या प्रेमाने सन्मान दिलास, आजपासून जो भाऊ या दिवशी आपल्या बहिणीकडे येईल आणि ती त्याचं औक्षण करेल, त्याला मृत्यूची भीती कधीही भासणार नाही, असं यमदेवाने प्रत्यक्ष सांगितलेलं आहे. तेव्हापासून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात आणि हा सण आज भाऊबीज म्हणून साजरा केला जातो. थोडक्यात म्हणजे काय, भाऊबीज हा केवळ विधी नाही, भावंडाच्या नात्यातील भक्ती, प्रेम आणि संरक्षणाचे एक प्रतीक आहे. बहीण भावासाठी प्रार्थना करते, त्याचं आयुष्य सुख, आरोग्याने, यशाने भरलेलं असावं म्हणून ती प्रार्थना करते, आणि भाऊ तिला वचन पण देतो की तुझं रक्षण मी सदैव करीन. भाऊबीज हा दिवस आपल्याला सांगतो की नाती प्रेमाने टिकतात. यमुनेच्या पवित्र प्रेमासारखं प्रत्येक भावंडाचं नातं असावं अमर, शाश्वत, निखळ. या सोप्या पद्धतीनं कशी साजरी करायची भाऊबीज? आपले दैनंदिन कामं आटोपल्यानंतर त्या दिवशी भावाला आपण बोलवायचं. भाऊबीजच्या दिवशी भाऊ आल्यानंतर त्याला गोड असं पदार्थ करायचं, आपल्या हाताने गोड पदार्थ करायचा आणि तो जेवणामध्ये वाढायचा. त्याच्यानंतर आपण पाटावर त्याला बसवायचं, पाट, रांगोळी, आणि त्याला तिलक लावायचं, औक्षण करायचं. औक्षणानंतर एक भेटवस्तू सुद्धा द्यायची, जेणेकरून आपली एक स्मृती राहते. का करायचं हे असं? तर आपल्या जेवण गोड जे आपण बनवलेलं असते, की आपला गोडधड पदार्थ जर दिले आपण भावाला, तर आपल्या ही क्रिया म्हणजे काय, नात्यातील प्रेम आणि आपुलकी वाढते. आणि बहीण तर आधीच सांगितलेले की बहीण भावासाठी प्रार्थना करते, दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी. आणि त्याच्यानंतर बहीण तिला संरक्षणाची हमी पण देतं की मी तुझं सदैव रक्षण करेन. आणि भाऊ बहिणीला भेटवस्तू द्यायचं, बहीण भावाला वस्तू द्यायचं, हे सुद्धा करायचं त्या दिवशी आवर्जून. आणि ह्याच्यामध्ये काय, आणि त्याच्यामुळे काय होतं, ह्याच्यामध्ये फायदे काय होतं, त्याच्यामध्ये काही म्हणजे संपूर्ण कुटुंब एकत्र येतं, भोजन होते, आपुलकीने आनंदाने साजरा होतो हा सण. ह्याचा फायदा दुसरा म्हणजे काय, भावंडाचं प्रेम, आपुलकी वाढते. यमराज आणि यमुनेच्या पौराणिक कथेतून प्रेरित हा दिवस प्रेम आणि निष्ठेचा आपल्याला संदेश देतो. भावंडामधील प्रेम वाढते. हा दिवस बहीण आणि भाऊ यांच्यातील स्नेह, विश्वास, आपुलकी सुद्धा वाढवतो. भाऊ बहिणीकडून प्रार्थना आणि आशीर्वाद घेतो. अध्यात्मानुसार काय होतं की ह्याच्यामध्ये काय फायदा होतो, तर दीर्घायुष्य मिळतं, आरोग्य, समृद्धी लाभते. कुटुंबातील नातेसंबंध आपण ह्याच्यामुळे दृढ होतात, आणि एकत्र येत असल्यामुळं स्नेह वाढतो, ऐक्य वाढतं ह्याच्यामध्ये. आणि आपल्याला आज सगळ्यात शेवटचा अजून एक फायदा म्हणजे काय, तर यमराज आणि यमुनेच्या कथा आठवून परंपरा, संस्कार, नैतिक मूल्ये सुद्धा स्मरणात राहतात. औक्षण, प्रार्थना, आपुलकीच्या क्रियांनी मन कसं शांत होतं, समाधानी होतं, आणि हा दिवस आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि आनंद वाढतो. थोडक्यात काय, तर भाऊबीज हा फक्त सण, स्नेह, भक्ती, कुटुंबबंध मजबूत करणारा दिवस आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, संपूर्ण पहा. या दिवशी मिळालेला आशीर्वाद, प्रेम आणि आनंद संपूर्ण वर्षभर घर आणि मन उजळवतो. आणि जिथे प्रेम आहे तिथेच खरी समृद्धी आणि सुख शाश्वत राहतं.
सर्वांना नमस्कार.